नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदारांच्या घरातलं वातावरण विस्कळीत करण्याचा पुन्हा एकदा प्रियाने प्रयत्न केलेला आहे. तर इथे प्रियाच्या खुरापती काही थांबत नाही. एका बाजूला सायली अर्जुन इथे आता सायलीच्या आईवडिलांचं सत्य शोधण्यामध्ये बिझी आहेत आणि एका बाजूला इथे सचिन समीरा शेखर म्हणजे साक्षीबरोबर आपलं नातं पुढं नेण्यामध्ये बिझी झालेला आहे. इथे एका बाजूला सचिन अस्मिताची फसवणूकसुद्धा करतोय. हे प्रकरण जरी कुणाच्याही लक्षात आलं नसलं तरीसुद्धा प्रेक्षकांनो, प्रियाच्या मात्र ते लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे प्रिया सचिन आणि साक्षी शिखरेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये तयार करते. तर इथे सचिन समीरा शेखर हिला मिठी मारतानाचा व्हिडिओ प्रियाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि तो संपूर्ण सुभेदार कुटुंब आणि अस्मिता यांना दाखवलेला असतो. त्यामुळे घरातलं वातावरण हे प्रियाने गढूळ केलेलं असतं. इथे आता सचिनच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्याच्या लफड्याबद्दल अस्मिताला कळल्यानंतर अस्मिताची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. सचिनचं लफडं ऐकल्यानंतर हललेल्या अस्मिताला अर्जुन आणि सायली दोघेजण तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथे सचिन अस्मिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अस्मिताला सचिनने सांगितलेलं असतं की दिल्लीमध्ये माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला दिल्लीला जावं लागणार आहे. आणि इथे अस्मिता सचिनला म्हणत असते की मी तुला एअरपोर्टला सोडायला येते. पण सचिनने सांगितलेलं असतं की आता तू प्रेग्नंट आहेस, 2 जीवांची आहेस, रस्त्याला किती खड्डे आहेत, तू मला सोडायला यायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की सचिन, मी तुला एअरपोर्टला सोडायला येतो. पण प्रेक्षकांनो, सचिन अर्जुनला सुद्धा नाही म्हणत असतो. कारण फक्त एकच, कारण सचिन खोटं बोलत असतो. तो दिल्लीला कुठल्याही कॉन्फरन्स मीटिंगसाठी जात नसतो. तो फक्त खोटं बोलत असतो कारण त्याला समीरा शेखर म्हणजे साक्षी शिखरेकडे जायचं असतं आणि त्यासाठी तो अस्मिताबरोबरच संपूर्ण सुभेदार कुटुंबाला फसवत असतो. आणि प्रेक्षकांनो, सचिन फक्त अस्मिताला नाही तर साक्षी शिखरेला सुद्धा फसवतोय. ते कशासाठी त्याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही आहे. पण इथे आता सचिन अर्जुनला सुद्धा चकवा देत म्हणतो की तू एक काम कर, तू आता तुझ्या महत्त्वाच्या मीटिंगला जा. मी इथे उतरतो आणि इथूनच मी कॅब घेतो आणि एअरपोर्टला जातो. अर्जुनला सुद्धा मीटिंगचा फोन आल्यामुळे तो तिथे सचिनला सोडून आपल्या ऑफिससाठी निघालेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, थोड्या अंतरावरच तिथे साक्षी शिखरे आपली गाडी घेऊन सचिनची वाट बघत उभी असते. जेव्हा अर्जुन पुढे निघून जातो तोपर्यंत त्याची मीटिंग कॅन्सल झालेली असते आणि तेवढ्यातच इथे सचिन जातो आणि साक्षी शिखरेच्या गाडीमध्ये बसतो. मीटिंग कॅन्सल झाल्यानंतर अर्जुन सचिनला एअरपोर्टला सोडण्यासाठी पुन्हा आपली गाडी वळवतो. पण त्या ठिकाणी सचिन त्याला कुठेही दिसत नाही, कारण तोपर्यंत सचिन साक्षीच्या गाडीमध्ये बसून तिच्या घरी निघून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन साक्षीच्या घरी आल्यानंतर तिच्याबरोबर गप्पा मारतो. तेव्हा साक्षी लग्नाचा विषय काढते आणि इथे सचिन तिच्याबरोबर पुन्हा एकदा फ्लर्ट करायला सुरुवात करतो. तो तिला त्याच्या बोलण्यातून दाखवून देत असतो की मी तुझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तू मला आवडतेस. तेव्हा ती विचारते की तुला कशी मुलगी हवी आहे लग्नासाठी. तो म्हणतो की तशी तर मला अजून कुठलीच मुलगी भेटलेली नाही आहे की तिच्याबरोबर मला लग्न करावंसं वाटेल. पण हां, मला एक खूप हुशार, सुंदर आणि स्वतःच्या पायावरती व्यवस्थित उभी असलेली मुलगी हवी आहे, जी स्वतःचं काहीतरी करत असेल. अशा मुलीबरोबर मला लग्न करायचं आहे, असं आता सचिनने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता अजून काही विचारायच्या आधीच सचिन साक्षीला म्हणतो की आपण एक काम करूया ना, आपण लाँग ड्राईव्हला जाऊया का. तेव्हा साक्षी म्हणते, मी आपल्या दोघांसाठी जेवण ऑर्डर करते, आपण जेवून जाऊया.
तेव्हा सचिन म्हणतो, नाही नको, आपण लाँग ड्राईव्हला जाऊया आणि तिथूनच येताना तुझ्यासाठी आपण जेवणसुद्धा घेऊ. कारण का, माझं पोट भरलं आहे, मी जेवले माझ्या मित्राकडे, तेव्हा आता मला तरी जेवायला नको, पण आपण तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी म्हणते, ठीक आहे, मी चेंज करून येते, आपण दोघेजणं लाँग ड्राईव्हला जाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे प्रिया आणि त्याचबरोबर मैनावती ह्या दोघीजणी आता मैनावतीच्या घरी गेलेल्या असतात अर्जुन सायलीला रंगेहात पकडायला. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्जुन सायली दोघेजणं तिथून बाहेर पडलेले असतात आणि त्या ॲड्रेसवरती गेलेले असतात जो बबलीच्या नावाच्या पुढे नंबर असतो. आणि तो नंबर आता पूर्ण व्यवस्थित चेक केल्यानंतर, त्याची माहिती काढल्यानंतर तो नंबर गुलाबबाईच्या नावावरती रजिस्टर असतो, हे आता चैतन्याने सांगितलेलं असतं आणि तो ॲड्रेससुद्धा त्याने अर्जुनला पाठवून दिलेला असतो. तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं गुलाबच्या घरी पोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर सायली अर्जुन दोघेजणं इथे आता खरं तर प्रियाचा फोटो, जो की सायली अर्जुनला वाटतं तो फोटो सायलीचा आहे, पण खरं तर तो फोटो प्रियाचा असतो आणि तो बबलीचा फोटो इथे गुलाबबाईला दाखवण्यात येतो. तेव्हा गुलाबबाई म्हणते की ह्या मुलीला मी ओळखत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं खरं सांगा, ही मुलगी तुमच्याकडे आली होती का? आणि जर तुम्ही काही बोलला नाहीत ना, तर मला पोलिसांना फोन करावा लागेल. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे गुलाबबाई आता घाबरते आणि ती म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, सगळं सत्य सांगते आणि म्हणते की ही मुलगी माझ्याकडे आली होती. मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या मुलीला माझ्याकडे पाठवलं होतं. तेव्हा इथे ती माझ्याकडे कामासाठी आली होती. तेव्हा सायली म्हणते, काय कामं करून घ्यायचात तुम्ही त्यांच्याकडून? तेव्हा गुलाबबाई म्हणते की चोऱ्यामाऱ्या करायच्या, कोणाची पाकिटं चोरायची, अशी कामं मी त्यांच्याकडून करून घेत होते. तेव्हा इथे आता सायलीच्या समोर भयानक सत्याचा उलगडा हा झालेला असतो की मैनावती आणि सदाशिव लोखंडे आता जे सायलीला दाखवतात की त्यांचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे, पण खरं तर ते तिच्यावरचं प्रेम नाही, तर त्याच्या पैशांवरचं प्रेम आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सदाशिव आणि मैनावती फक्त पैशांचे हलकट आहेत हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. पैशांसाठी पोटच्या पोरीलासुद्धा त्यांनी गुलाबबाईला विकल्याचं सत्य सायलीच्या समोर आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि तेव्हा तर तिला खात्रीच पटलेली असते की मैनावती आणि सदाशिव हे दोघे जण माझे आईवडील तर मुळीच नाही आहेत, मी ह्यांच्या पोटी तर जन्म घेतलेलाच नाही, या गोष्टीची आता तिला खात्रीच पटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सायलीला आता सांभाळत असतो, म्हणत असतो की हे दोघे जण खूपच जास्त लालची आहेत, हे मला कळतच होतं. आता तुझ्यावरती खूप जीव असल्यासारखं करतायत. अगं, तू हरवलीस म्हणून तुला शोधायला हे लोक बाहेर पडले, असं तुला सांगितलं होतं ना, पण तुझ्या आई वडिलांनी स्वतःहूनच तुला गुलाबबाईला विकलं होतं, असं आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे सायली जणू काही शॉकमध्येच गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही म्हणताय ना की मैनावती आणि सदाशिव माझे आईवडील आहेत, कारण आमची DNA टेस्ट मॅच झाली आहे. पण तुम्ही आता कितीही बोललात तरीसुद्धा मला माहिती आहे हे माझे आईवडील नाहीच आहेत आणि तुम्ही आता परत बोलूच नका की हे माझे आईवडील आहेत म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया भयंकर चिडलेली असते. तिची गाडी मध्य रस्त्यामध्येच बंद पडलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही रिक्षा पकडा आणि घरी जा. तेव्हा इथे आता तिला मैनावती म्हणत असते, माझ्याकडे पैसे कुठे आहेत गं? तेव्हा प्रिया तिला रिक्षा करून देते आणि त्या रिक्षावाल्याला एक्स्ट्राचे पैसेसुद्धा पाठवून ठेवते आणि म्हणते की तुम्ही हिला सोडा आणि जे काही पैसे उरतील ना ते हिला परत करा, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती रिक्षामध्ये बसून निघून गेलेली असते आणि तोपर्यंत प्रिया आपली बंद पडलेली गाडी आता नीट करण्याचा प्रयत्न करत असते. ती काही लोकांना फोन करत असते, म्हणजे इथे मॅकॅनिकल वगैरे त्यांना बोलवत असते आणि तेवढ्यातच तिथे आता प्रिया उभी असते. तिची गाडीसुद्धा नीट होते आणि ती रस्त्याने जात असताना इथे आता तिच्या दृष्टीस पडतो तो सचिन. तेव्हा सचिनच्या समोर एक मुलगी उभी आहे, तिच्याबरोबर सचिन गप्पा मारतोय, छान आईस्क्रीम वगैरे खातोय. तेव्हा इथे आता साक्षीमध्ये आणि सचिनमध्ये दोघांमध्ये लग्नाबद्दलचं बोलणं सुरू असतं.
तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की माझेसुद्धा अण्णा मला म्हणतायत की तू कधी लग्न करतेस, पण मलासुद्धा अजूनपर्यंत असा पार्टनर मिळालेला नाही आहे की त्याच्याबरोबर मी लग्न करेन. मलासुद्धा लग्न करायचं आहे. अशा पद्धतीचं बोलणं सुरू होत असतं. तुला कसा मुलगा हवा आहे? तेव्हा साक्षीने सुद्धा आता आपल्याला कशा पद्धतीचा मुलगा हवा आहे हे सचिनला सांगितलेलं असतं. तेव्हा सचिनसुद्धा खुश होतो. तेवढ्यातच प्रिया तिथून आपली गाडी घेऊन जात असते. प्रियाचं लक्ष जातं तर तिला सचिन त्या ठिकाणी साक्षीबरोबर बोलताना दिसतो. फक्त प्रियाला साक्षीचा चेहरा व्यवस्थित दिसलेला नसतो. तेव्हा इथे दोघांचं बोलणं चालू असतानाच इथे आता साक्षीने सचिनला लग्नासाठी विचारलेलं असतं. तेव्हा सचिनने मुद्दामूनच तिच्याकडून थोडासा वेळ मागून घेतलेला असतो आणि त्यानंतर दोघेजण इथे आता जायला निघाल्यानंतर इथे जाता जाता एकमेकांना मिठी मारतात आणि तेव्हा इथे प्रियाने सचिनला ओळखल्यामुळे ती लगेचच आपला मोबाईल काढते आणि सचिनचा आणि त्या मुलीचा फोटो क्लिक करते. तिने पुरावा म्हणून तो फोटो काढलेला असतो. प्रिया म्हणत असते, हा सचिन अस्मिताला फसवतोय का? तो खोटं बोलतोय. म्हणजे दिल्लीला जातोय असं सांगून इथे या मुलीबरोबर टाईमपास करतोय. या मुलीला भेटायला आलाय का तो? आणि ही आहे तरी कोण? तेव्हा इथे प्रिया म्हणते, आता जर मी पुढे बघायला गेले तर कदाचित सचिन मला बघू शकतो. त्यामुळे मी इथूनच बघते दोघेजण नक्की चाललेत तरी कुठे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया त्यांच्याकडे लक्ष ठेवून असते. तेवढ्यातच साक्षी आणि सचिन तिच्या नजरेआड होतात आणि मग तिला ते दिसत नाही. तेव्हा इथे प्रिया घरी येते आणि ती अस्मिताला विचारत असते की अस्मिता, सचिन दिल्लीला पोचला का गं? कारण त्याच्या आधीच अस्मिता आपल्या मम्माला आणि इथे पूर्णाजीला म्हणत असते, सचिनचा मला हा स्वभाव अजिबात आवडत नाही. मी त्याला सांगितलं होतं दिल्लीला पोचल्यानंतर फोन करू नकोस, पण निदान मला एक मेसेज कर. पण त्याने मला फोनसुद्धा केलेला नाही आहे आणि मेसेजसुद्धा केलेला नाही आहे. आणि मी त्याला सकाळपासून किती मेसेज केलेत, पण एकाही मेसेजला त्याने रिप्लाय दिलेला नाही आहे. आता मला त्याची काळजी वाटणारच ना. जरासुद्धा त्याला सिरियसनेस नाही आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, मला सचिनचा हा स्वभाव अजिबात आवडत नाही. तो दुसरीकडे निघून गेल्यानंतर पूर्णपणे मला विसरूनच जातो. तेव्हा इथे अस्मिताची आधी चिडचिड होत असते आणि त्याच्यामध्ये प्रिया इथे अस्मितासमोर सचिनचा विषय काढते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया विचारते की सांग ना अस्मिता, सचिन दिल्लीला पोचला का? अस्मिता म्हणते, तुला का इतकी काळजी वाटते आणि मी तुला का उत्तर देऊ? तेव्हा अस्मिता म्हणते की तू मुद्दामून मला विचारतेस का? नक्की काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? तेव्हा प्रिया म्हणते, नाही गं, आता मी घरी येत होते ना, तेव्हा रस्त्याला सेम मला सचिनसारखा एक माणूस दिसला आणि तो एका मुलीबरोबर तिथे छान गप्पा मारत होता, हसत होता, तिला मिठी वगैरे मारत होता. तेव्हा मी विचार केला, तो सचिन तर नाही आहे ना. तेव्हा इथे तुला दाखवण्यासाठी म्हणून मी त्याचा फोटोसुद्धा क्लिक केला आहे. तेव्हा इथे आता प्रिया आपल्या मोबाईलमध्ये क्लिक केलेला फोटो इथे अस्मिताला दाखवते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अस्मिता तो फोटो बघते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण घरातून जात असताना सचिनने जे कपडे घातलेले असतात ते कपडे अस्मिताने ओळखलेले असतात. तेव्हा तिथे अर्जुन आणि सायली दोघेजणंसुद्धा आता घरी आलेले असतात. सायलीसुद्धा टेन्शनमध्येच असते आणि त्याच्यामध्ये प्रियाने घरामध्ये गोंधळ केलेला असतो. सचिनच्या लफड्याबद्दल अस्मिताला सांगितलेलं असतं. अस्मिता रडत असते. अर्जुन म्हणतो, काय केलंस तू प्रिया? काय सांगितलंस तू अस्मिताईला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन, अरे मी काय सांगितलं? मी फक्त तिला म्हणाले की सचिन दिल्लीला पोचला का? कारण सचिनला मी रस्त्याने बघितलं ना येताना. हा काय, त्याचा फोटोसुद्धा मी मोबाईलमध्ये काढून ठेवला आहे. आता येतानाच बघितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? जिजू तर इथे दिल्लीला गेलेसुद्धा ना. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, मग हा फोटो कसा? जर तो दिल्लीला गेलाय तर मग या फोटोमध्ये कसा काय आला? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता ती सचिनला सारखा सारखा फोन करत असते. सचिनसुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि त्यानंतर तो पुन्हा तिचा फोन कट करतो. पण इथे अस्मिता सारखाच फोन करत असते. तेव्हा मग त्याला उचलावा लागतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, सचिन कुठे आहेस तू? तू दिल्लीला गेलेला नाही आहेस का? ही तन्वी काय बोलते? तिने तुला इथे मार्केटमध्ये बघितलं एका मुलीबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो अस्मिताने आता सगळं सांगितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सचिन लगेच धावपळत
घरी यायला निघतो, कारण आता काहीतरी बहाणा इथे अस्मिताच्या समोर करावा तर लागेलच ना. त्याचं भांडं आता फुटलं तर. तेव्हा इथे आता सचिन घरी यायला निघतो. तो इथे साक्षीला तिथेच सोडतो आणि म्हणतो की एमर्जन्सी आहे, मला जावं लागेल. तोपर्यंत अर्जुन आणि सायली अस्मिताला समजावत असतात, म्हणत असतात की काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून जाता आलं नसेल, त्यांना इथे येऊ दे तर. तर इथे साक्षी टेन्शनमध्ये येते की सचिन असा अचानक का बरं निघून गेला असेल. तोपर्यंत इथे अस्मिताचे रडून हाल झालेले असतात. सायली म्हणत असते, काहीतरी गैरसमज झाला असेल, तुम्ही लगेच कुठलाही निष्कर्ष काढू नका, टोकाचा विचार करू नका. इथे आता सचिन जिजूला येऊ दे, तुम्ही स्वतः त्यांना विचारा ना, काय खरं काय खोटं ते स्वतः तुम्हाला सांगतील. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, येऊ दे सचिनला, नक्की या फोटोचा अर्थ काय ते मला विचारायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन घरी येतो आणि म्हणतो, काय झालं अस्मिता, तू काय एवढी रडतीयस. तेव्हा अस्मिता म्हणत असते, हे सगळं काय आहे सचिन, तू म्हणाला होतास की तुझी महत्त्वाची मीटिंग आहे, तुला दिल्लीला जायचं आहे म्हणून, आणि हे काय आहे, कोण आहे ही मुलगी जिला तू मिठी मारली आहेस. तेव्हा इथे आता सचिन म्हणत असतो, अगं कोण आहे ती मुलगी, म्हणजे माझी फ्रेंड आहे ती, माझी मीटिंग कॅन्सल झाली आणि त्यानंतर मी परत येणारच होतो, पण त्यानंतर मला माझी ही जुनी फ्रेंड मिळाली, तिच्याबरोबर मी फक्त गप्पा मारत होतो. या फोटोचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस का अस्मिता, आणि मुळात हा फोटो काढून तुला दाखवला तरी कुणी, आणि तू सुद्धा लगेच लहान मुलांसारखा त्या फोटोवरती विश्वास ठेवलास, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. आणि इथे आता प्रियाने घरामध्ये तमाशा तर केलेलाच असतो, त्यामुळे सचिनचं भांडं फुटता फुटता राहिलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिता दोन गोष्टी प्रियाला सुनावते आणि सचिनपासून आणि तिच्यापासून तिला लांब राहायला सांगते. पण अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता प्रियामुळे का होईना, पण इथे सचिनचं भांडं फुटलेलं असतं हे मात्र नक्की. त्यामुळे तो सुद्धा अस्मिताला खोटं नाटक कारणं देऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण आता यापुढे आपल्याला जे काही करावं लागेल ते खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे, कारण बऱ्याच लोकांची नजर आपल्यावरती असू शकते, असं इथे सचिन आपल्या मनामध्ये म्हणत असतो.